नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉर्पोरेट इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर जसं की लास्ट व्हिडिओमध्ये मी कदाचित तुमचा टाईम वेस्ट केला असेल, बट या व्हिडिओमध्ये मी नक्की असं करणार नाही आहे. ॲक्च्युली तो टाईम वेस्ट मी स्वतःहून बोलतो आहे, बट तो टाईम वेस्ट नाही होता. मी तुम्हाला सांगितले त्याचे रिझन्स की ते मी का दाखवलेलं. तर आपण ठीक आहे, परत टाईम वेस्ट किंवा टाईमपास नको या स्क्रीनकडे. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये हे बनवलेलं असं. सो नाव इंग्लिश येतं कधी कधी, सवय आहे कॉर्पोरेटची, सॉरी. तर काय सांगत होतो मी तुम्हाला. आपण इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड बनवणार होतो. तर पहिले तर ह्यावरती ना एक पीवर्ड घ्या. अगेन हे स्लायसरचे ऑप्शन्स तुम्हाला लेटेस्ट व्हर्जन ऑफ एक्सेलमध्येच मिळतील. आय गेस 2019ला होतं की नाही मला चेक करावं लागेल. 21मध्ये तुम्हाला मिळणार. 19ला होतं स्लायसरचं ऑप्शन बाय द वे. 18-19च्या एक्सेलमध्ये असणार तुम्हाला. 16मध्ये आय डाऊट नसेल, बट 19, 21 आणि 365मध्ये तर ऑफकोर्स असणार. ओके, पटकन आपण याच्यावरती पिवट घेऊया. पिवट टेबल इन्सर्टमध्ये जा. पिवट टेबलचा शॉर्टकट आहे Alt+N+V, राईट. ट्राय करूया. मीच विसरलो नाही, कन्फ्यूज. येस, तोच शॉर्टकट आहे. N+V दाबूया त्याच्यानंतर. ओके, हे तुमचं पिवट आलं. आता जेंडर घेतला, मेल आणि फिमेल. ठीक आहे, ह्याचाच काउंट पण घेऊन टाका. हे टोटल आले आहेत, एवढे टोटल मेल आणि फिमेल आहेत. आता मला हे इयर वाईज बघायचे आहेत. ठीक आहे, तर ते मी सांगतो तुम्हाला इयर वाईज कसं. त्याच्यानंतर डिपार्टमेंट मी घेतलं इथे. सॉरी, माय मिस्टेक. डिपार्टमेंटसाठी मला ॲक्च्युली वेगळं पिवट घ्यायचं होतं. ते का ते सांगतो मी तुम्हाला. आता हा एक पिवट झाला, हा दुसरा पिवट झाला. इथे डिपार्टमेंट टाकू आपण. बाय द वे हे तुम्ही ह्याच्यातलं काय ॲड करत गेलं आणि हा डेटा ह्याच्यावर मर्ज होत असेल ना, तर तो तुम्हाला एक हे एरर देणार तिथे. त्याच्यामुळे थोडंसं मी पुढे पेस्ट करतो आहे, मध्ये गॅप ठेवा. डिपार्टमेंट. सो डिपार्टमेंटला घेऊया इथे. जेंडर काढून टाकू आता आपण. हा राहिला इथे. आपल्याला इथे पाहिजे होतं डिपार्टमेंट बाय द वे. ठीक आहे, इथे आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. काय जास्त नाही, कट करून इथे टाकून द्या. Ctrl+X केलं, Ctrl++ केलं, आलं, चेंज झालं. ठीक आहे, हे टोटल काउंट आले. आता हे इयर वाईज वगैरे कसं करायचं ते पण दाखवतो तुम्हाला. हा पिवट परत एकदा सिम्पली आपण कॉपी करू आणि याच्या खाली टाकू आपण हा पिवट थोडासा. आणि इथे आपण डिपार्टमेंट न घेता बिझनेस युनिट घेऊ. कॉर्पोरेटमध्ये किती आहेत, BUs आहेत हे. फॉर एक्झाम्पल बिझनेस युनिटला BUs बोलतात आजकाल. त्यांचे जॉब टायटल्स पण वरती पण आपण काहीतरी डेटा देऊ शकतो. तर जॉब टायटल्स घेऊ आपण इथे. आता हे जॉब टायटल्स घेतले. ओके, डिपार्टमेंटला काढून टाकलं आणि जॉब टायटल्स घेतले. हा खाली हिरवा बॉक्स का आला आहे, जेंडर. हा जेंडर सगळीकडे. ओके, हां, अच्छा, जेंडर आपण इथे घेतलं आहे. ठीक आहे, ते काही घेतलं तरी चालेल. जेंडर न घेता तुम्ही इथे फुल नेम जरी घेतलं तरी पण तोच काउंट येणार. ॲनिवेज तुमची चॉईस आहे. ते आपण पहिल्या पिवटमध्ये जेंडर घेतलेलं. ठीक आहे, तर हा डेटा आता आपल्याला दाखवायचा आहे की किती, म्हणजे डेजिग्नेशन वाईज काय आहे तुमचं हे काउंट. ओके, तर हे सगळे झाले. आता याच्यावरती आहे ना स्लायसर इन्सर्ट करायचा आपण इयरचा. पहिला आपण इयरचा करू स्लायसर इन्सर्ट. नंतर मी हे पण सांगेन की तो कनेक्ट कसा करायचा सगळीकडे. इयर वाईज मेल फिमेल वाईज किती बघायचे आहेत, इयर वाईज अकाउंटिंग इंजिनिअरिंग सगळं करू आपण. तर सिम्पली इथे एका पिवटवरती ठेवा, कुठल्या पण ह्या पिवटवरती ठेव. हे छोटंसं पिवट आहे आणि आपण इथे इन्सर्ट करू स्लायसर. इन्सर्ट दोन ऑप्शन्स आहेत. इन्सर्टमध्ये जाऊन स्लायसर हे एक ऑप्शन आहे आणि पिवट टेबल ॲनालाइजमध्ये जाऊन इन्सर्ट स्लायसर हे एक ऑप्शन आहे. कुठंही जाऊ शकता, चॉईस तुमची आहे. सेम विंडो ओपन होते. आपल्याला इयरचं पाहिजे. ठीक आहे, इयर इथे आहेत. हे इयरचं पहिला स्लायसर आला. ठीक, आपण आणि दुसरी गोष्ट करू, या सगळ्या पिवट्सना पहिलं खाली सरकून घेऊ. आपला हे इथे राहू दे, काय म्हणतो त्याला, स्लायसर वरती राहू दे आपल्याला सगळ्यात. त्याचं रिझन काय आहे की सगळे स्लायसर बाजूबाजूला राहतील तर ते आपल्याला पण ऑपरेट करायला इझी पडतील. ते इयर झाले. आता ह्या इयरला ऑपरेट कसं करायचं आहे बघा. 2016 बघितलात तुम्ही, तर 2016मधला आता ह्या पिवटवरती मारलं आहे मी हा स्लायसर. त्याच्यामुळे हा फक्त ह्या पिवटचाच डेटा चेंज करणार. ठीक आहे, बाकीच्या पिवटचा पण व्हायला पाहिजे. डॅशबोर्डमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा सगळा पूर्ण डॅशबोर्ड तुमचा इयर वाईज तुमचा सिलेक्ट झाला पाहिजे. तर 21, 20,
20. आता इथे मल्टिपल सिलेक्शन मला जसं आपल्याला आधीच्या डॅशबोर्डमध्ये प्रॉब्लेम येत होता, आता मला 2-3 वर्षाचं एकत्र बघायचं आहे. बघा इथे मी मल्टिपल सिलेक्शन सिलेक्ट केलं, हे बघा हे माझं मल्टिपल सिलेक्शन झालं, काढून टाकायचं आहे सगळं, सगळा डेटा झाला आणि सिंगल डेटा घ्यायचा आहे, सिंगल डेटा झाला, मल्टिपल डेटा घ्यायचा आहे, हे सिलेक्ट करा, मल्टिपल डेटा घ्या, असं तुमचा स्लायसर काम करतो. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, 2001 कुठलं तरी इयर मी सिलेक्ट करून ठेवतो, मल्टिपल ऑप्शन काढून टाकतो, 2021चं इयर सिलेक्ट करून ठेवतो. बाकीचे मला पिवट्स कनेक्ट करायचे आहेत त्याच्यावरती. इथे या, पिवट टेबल ॲनालाइजमध्ये जा, फिल्टर कनेक्शन्समध्ये जा आणि हे बघा आता इयरचा स्लायसर इथे ऑलरेडी आहे म्हणून इथे मला दाखवते. इयरवरती करा, हा बघा हा स्लायसरही त्याच्यावरती कनेक्ट झाला, सॉरी हा पिवट ह्या स्लायसरला कनेक्ट झाला. हे बघा 86 आहे, इथे पण 86चा काउंट दाखवतोय. 22मध्ये किती होता, 2 आता काम करायला लागले. सिमिलरली हा पण मी कनेक्ट करून टाकतोय फिल्टर कनेक्शनमध्ये जाऊन, इयरवरती तो स्लायसरही कनेक्ट झाला आणि हा पण कनेक्ट करून टाकू आपण त्याच्यावरती फिल्टर कनेक्शनवर. आता तुम्हाला दाखवतो. आता फॉर एक्झाम्पल हा डेटा तुम्हाला मेल फिमेल वाईज पण बघायचा आहे. ठीक आहे, तर आता इथे पहिला आपण अजून एक स्लायसर इन्सर्ट करू जो जेंडरवरती असेल. इन्सर्ट केलं जेंडरवरती स्लायसर, खूप फास्ट जातो आहे कमी, सॉरी असं असेल तर, बट व्हिडिओची लेंथ हे कराल तुम्ही, हवं तर थोडंसं स्लो करून बघा किंवा रिपीट करून बघा, पण व्हिडिओची लेंथ कमी करण्यासाठी मला थोडंसं फास्ट जावं लागेल. मध्येच मी काहीतरी बोललो, सॉरी. अच्छा, मेल फिमेल. आता आपण इथे फिमेल फक्त घेतलं तर हे बघा मेल निघूनच गेला, कारण तिथे तर 2च आहेत, बट इथे तुम्हाला कळेल की आता हे कनेक्टेड नाही आहेत. फॉर एक्झाम्पल आता हे आपण कनेक्ट करूया, मेल फिमेल आहे हा. आता इथे पिवट टेबल ॲनालाइजमध्ये गेलात, फिल्टर कनेक्शनमध्ये गेलात, हा बघा 2 आले. आता इथे मगाशी फक्त इयर होता, आता जेंडरवाला पण आला इथे. ठीक आहे, जेंडरवाला पण सिलेक्ट करू आपण, सगळ्याला कनेक्ट करून घ्या, फिल्टर कनेक्शन्समध्ये जाऊन कनेक्ट करू आपण, हा पण कनेक्ट करून टाकूया. ठीक आहे, कनेक्ट झालेले आहेत सर्व पिवट्स कनेक्ट झाले आहेत. आता हे बघा फिमेल केला तर हे बघा माझे 2021 इयरमध्ये माझ्याकडे मेल, सॉरी फिमेलमध्ये, सॉरी मी फिमेल डिसिलेक्ट करतो आहे, हे आहे ना सिलेक्टेड, ह्याला पहिलं काढून टाकू. अच्छा, मला फिमेल सिलेक्ट करायचं आहे. मला फिमेल सिलेक्ट केल्यावरती 2021मध्ये 51 फिमेल होत्या. ते 51चं ब्रेकअप माझं डिपार्टमेंट वाईज हे होतं. त्याच्यामध्ये माझ्याकडे बिझनेस युनिट्स असे होते, हे माझे बिझनेस युनिट्स होते आणि हे माझ्याकडे डेझिग्नेशन वाईज ब्रेकअप होता. आता हा तुमच्याकडे सगळा तुमचा इंटरॅक्टिव्ह झाला डॅशबोर्ड, ह्या स्लायसरवरती चालतो आहे. मल्टिपल सिलेक्शन द्यायला हे केलं मी, मला इथे पण मल्टिपल, मला 5 वर्षाचा डेटा बघायचा आहे. 21, 23, 20, भरपूर इथे स्क्रोल करून खाली पण आहे, 25, वॉट एव्हर, मला एवढ्या वर्षांचा डेटा बघायचा आहे बघा. तर हे आता तुमचं झालं. नाव इथे समरी शीटमध्ये आता तुम्ही इथे डॅशबोर्डमध्ये तुम्ही आता हे तर टाकलं आहे. आता इथे तुम्ही काय करा, सिम्पली हा काउंट इथे घेऊ शकता तुम्ही फिमेलचा. ही तुमची समरी शीट, पिवट शीट ही बघा ही झाली आहे ना तुमची, ही तुमचा फिमेलचा काउंट झाला आणि हा तुमचा मेलचा काउंट, सॉरी सरकला, हा तुमचा मेलचा काउंट झाला. घेऊन टाका इथून इथे, कुठे गेला डेटा, मेलचा काउंट झाला. ठीक आहे, आता हे सिम्पली इयर सिलेक्ट करण्याच्या ऐवजी, हा फिल्टर देण्याच्या ऐवजी हा डिलीट करा, इथे काहीच काम नाही. हे वरचं मी जरा कॉपी करतो कारण ते खालचं व्हॅलिडेशन काढायचं आहे मला. इथे थोडंसं इन्सर्ट देऊया आपण आणि हा जो स्लायसर आहे, इयरचा स्लायसर आहे, तो इथून काढून टाकू. कुठे गेला आपला डॅशबोर्डचा, आणि इथे येऊन पेस्ट करू स्लायसरला. ठीक आहे, सेम स्लायसर काम करतोय. 2022चा डेटा हा बघा बाजूला चेंज झाले बघा, 71 आले. सिमिलरली हा इथे राहू दे, हा स्लायसरला काय प्रॉब्लेम नाही, तो कनेक्टेड आहे तिथे. इथे पण चेंज होणार, एकच राहू दे, सगळीकडे डेटा चेंज होतो आहे. आता जेंडरचा पण हवा असेल तर आपण बाय द वे हा पण घेऊ शकतो इथे स्लायसर, काही इश्यू नाही आहे मला. ॲनिवेज हे तुमची चॉईस आहे, तुम्हाला जेंडर वाईज पण घेऊन ठेवायचं असेल इथे कुठे, वॉट एव्हर, ते डिझायनिंग करू आपण नंतर. इथे कुठे घ्यायचं आपल्याला ते बघू आपण. इयर आपण पाहिजे तर इथे थोडंसं इन्सर्ट इथे मारू आपण इयरला,
आणि ही सगळी निव्वळ क्रिएटिव्हिटी आहे. हे तुमच्या क्रिएटिव्हिटीवरती डिपेंड आहे, तुम्ही काय करताय ते. इयर थोडंसं असं स्लायसरला छोटा करू शकतो. इयर झाला 2025 पर्यंत दिसतंय आपल्याला व्यवस्थित. हा असा करू शकतो. आणि इयरला थोडंसं इथे घेऊ आपण, ह्या सेलमध्ये ठेवू, कॉपी करा, ह्या सेलमध्ये पेस्ट करा, ह्याला लेफ्ट अलाइनमेंट करा, म्हणजे कसं ते मध्ये आलं. ठीक आहे. इथे इयर सिलेक्शन किंवा असंही करू शकतो. हे सॉरी, पण हे ॲक्च्युली टाईम कन्झ्युमिंग. हे तुम्ही करा. माझं असं काहीच हे नाही. मी थोडंसं हे फक्त दिसायला, सटल दिसायला पाहिजे म्हणून हे सगळं माझे प्रयत्न चालले आहेत. मलाही स्वतःला जागा पाहिजे कारण हे डॅशबोर्ड बनवण्यासाठी. मॅक्झिमम हा इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो, हा इयर जाऊ शकतो इथे. ठीक आहे, ग्रेट. याला इथे घ्या. हा स्पेस काढून टाका. आता अजून हलणार आहे ॲक्च्युली हा डॅशबोर्ड. आता इथे फॉर एक्झाम्पल, आता ह्याचा जो ग्राफ आहे, आता हे जे डेटा आहे पूर्ण तुमचा, तुम्हाला दाखवायचं आहे की तुमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कसे काय लोक डिवाईड झालेले आहेत. तर हे दाखवू शकता आपण. इथे जाऊन सिम्पली ह्याचा मी एक इन्सर्ट बार चार्ट करतो. आता कुठलाही चार्ट घेऊ शकता, पण हा माझ्यासाठी ॲक्च्युली हा आता लागणारा चार्ट आहे. मला हा घ्या, डेटामध्ये शीटमध्ये या, इथे तुमचा डॅशबोर्डमध्ये या, हा चार्ट इथे पेस्ट करा. ठीक आहे. हा बघा, हा हे काउंट ऑफ जेंडर वगैरे नको आहे, हे काढून टाकलं तरी चालेल. ते दाखवतो मी तुम्हाला कसं काढायचं ते. तर हे झालं. हे सिम्पली इथून कॉपी करून इथे घेऊन या डॅशबोर्डवरती, आणि हे तुमचं डॅशबोर्ड झालं. ठीक आहे. हे काउंट ऑफ जेंडर वगैरे ना, मी म्हणून तुम्हाला बोलले, हे काउंट ऑफ एम्प्लॉईज घेऊ शकतो आपण. एखादा कॉलम टाकू इथे एम्प्लॉईजचा, आणि 1 टाकून ठेवायचं, तिथे काउंट होईल. आता इथे जेंडर घेतलाय म्हणून ते जेंडर आलंय तिथे, ते करू आपण नंतर चेंज. त्याला काही इश्यू नाही आहे त्याचा. आणि हा तुमचा आलेला आहे एक. आता दुसरा, ह्याला काहीतरी वेगळं घेऊया आपण. बीयूला आपण सिम्पली पायचार्ट घेऊ शकतो कारण हे छोटंसंच आहे. इन्सर्ट पायचार्ट, हा माझा पायचार्ट असू शकतो, हा मी घेऊ शकतो. आता ह्याला स्टायलिंग वगैरे जे सगळं आहे ना, स्टायलिंग. ठीक आहे, हे छोटं करू जरा आहे. अगेन फॉर्मॅटिंगवरती येऊ आपण. ठीक आहे. आणि अजून काय होतं, आपण ते जे आहे ना, हे काय म्हणतात ह्याला, पण बाय द वे मॅप बिप पण आहे ह्याच्यामध्ये तुमचं. व्हॉट आय एम सेईंग, सॉरी अगेन इंग्लिश, मराठी चॅनल आहे. ह्याला आपण सिम्पली एक ना हे टाकू, तुम्हाला दाखवतो. लाईन टाकून ठेवू, लाईन ग्राफ जे असतात आपले, हे ट्रेंड. किंवा दुसरं काय करू शकतो आपण ह्याला, ॲक्च्युली बार ग्राफच याच्यासाठी ठीक होता, पण तो खूप स्कॅटर ग्राफ नाही, स्कॅटर नाही चांगला दिसणार. ठीक आहे, आपण हेच ठेवू. याच्यासाठी विचार करू, ह्याला चेंज करू पण शकतो आपण असं. पण नंतर मला तुम्हाला फक्त दाखवायचं की इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड कसा दिसतो. तर बघा इथे फुल नेम आलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं एक कॉलम असा टाकू शकतो आपण. असं तुमचं डेजिग्नेशन वॉटर, हे ग्राफ वगैरे चेंज करू शकतो. पण आता इंटरॅक्शन कसं आहे, मला ते दाखवायचं आहे तुम्हाला की हे इंटरॅक्टिव्ह कसं बनलं आहे, हे दाखवायचं आहे मला. तर हा थोडासा छोटा कसा काय झाला, इथे मेलचा बघा तो हे बॉक्स निघून गेला. थांबा, त्याला आपण थोडासा मोठा करू. ओके, मेल फिमेल. आता जरा थोड्या वेळ आपण फुल स्क्रीन मोडवरती जाऊ. ठीक आहे. हा असा काहीतरी तुमचा डॅशबोर्ड दिसतोय, ह्याला थोडंसं झूम आउट करू. आता इथे तुमचं इयर सिलेक्ट केलं की हे बघा, हे तुमचं इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड झालं. सगळं हलतं आहे बघा.
इथे डेटा लेबल्स टाकू शकता तुम्ही, ॲड डेटा लेबल्स इफ यू वॉन्ट. इथे डेटा लेबल्स टाकू शकता. हे वाचायला सोपे जातील, पण हे खूप कचरा होणार डेटा लेबल्स. हे बघा किती जण कुठे कुठे येते, हे कचरा होईल, हे नको. इथे डेटा लेबल्स योग्य वाटतील. ॲड डेटा लेबल्स, ठीक आहे. बाय द वे ह्याला पर्सेंटेज पण करू शकतो आपण, किती पर्सेंटेज आहे ऑफ द टोटल. ते मी पिवटमध्ये दाखवतो तुम्हाला. पिवटमध्ये पर्सेंटेज ऑफ टोटल केलं ना की इथे पण पर्सेंटेज येतील. कसं आहे ते दाखवूनच घेतो मी तुम्हाला. हे बघा पर्सेंटेज. आता हे पिवट आहे ना इथलं, कुठे आपला पाय चार्ट ह्याच्यावरती आहे. तर हे जे व्हॅल्यूज आहेत ना, याला तुम्ही राईट क्लिक मारून पिवट टेबल ऑप्शन्स, आय एम सॉरी, राईट क्लिक मारून व्हॅल्यू फील्ड सेटिंग्समध्ये जाऊन शो व्हॅल्यू ॲज पर्सेंटेज ऑफ ग्रँड टोटल केलात की तिथे पर्सेंटेज येतील. आणि ते तुमचं इथे बाय द वे हे करा थोडंसं, हे झिरोज बिरोज आहेत ना, डेसिमल पॉईंट हे घालवून टाकू आपण. डेसिमल पॉईंटची गरज नाही आपल्याला. आता तुम्ही इथे याल डॅशबोर्ड शीटवरती, बघा हे पर्सेंटेज आले, म्हणजे किती पर्सेंट माझे लोक कुठे आहेत. आता मला मल्टिपल सिलेक्शन द्यायचं आहे, हे घ्या, मल्टिपल सिलेक्शन आलं माझं. बघा सगळा डॅशबोर्ड माझा इंटरॅक्टिव्ह होतो आहे, मेल फिमेलचा काउंट हलतो आहे, सगळं होतं आहे माझ्याकडे. काढून टाकला मी, हा माझा पूर्ण झाला. मेल किती आहे, फक्त फिमेलमध्ये माझं एवढं आहे, फक्त मेलमध्ये एवढं आहे, झालं. एवढं सिम्पल आहे इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड बनवून. आणि तुम्हाला माहिती आहे मास्टर क्लासमध्ये याच्यासाठी लाखो रुपये घेतले जातात. ॲनिवेज मी सारखं ते बोलतो आहे, कारण आहे ना माझ्या चॅनलला त्या लोकांनी खूप पिंच केलं आहे मला, म्हणून मला खूप राग आला आहे त्यांचा. आणि म्हणून मी सारखं हे बोलत राहतो, कारण हे बरोबर नाही ना. आता मला गरज नाही आहे, हे सगळं मी फ्रीमध्ये हे ज्ञान देऊ शकतो. आणि एवढूसं हे द्यायला, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं. मला कधीही नॉलेज शेअर करायला मला पैसे घ्यायला आवडत नाही. ऑफकोर्स मी फी भरून शिकलो आहे काही गोष्टी. सो आणि ही बेसिक नेसेसिटी आहे आजची. सो आय डोंट थिंक सो याच्यासाठी स्पेंड करणं वर्थ आहे. माझाही वेळ जातो आहे, बट इट इज ऑलवेज माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, भावा बहिणींसाठी आहे हा टाईम. ठीक आहे, ऑलवेज शो द रिबन करू आपण. ठीक आहे, हे फुल स्क्रीन मोड एक्झिट केलं तर ठीक आहे. तर ह्या डॅशबोर्डची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे, माझ्या गुगल ड्राईव्हला अपलोड करतो. आणि ह्या एक्सेलची लिंक मी तुम्हाला त्याच्यामध्ये देतो आहे. तुम्ही डाउनलोड करा, स्वतःहून बनवा ह्याच्यावरती तुम्हाला काय बनवायचं आहे ते. ऑफकोर्स इट इज फ्री, नो 1 रुपी ऑफ चार्ज. सॉरी अगेन इंग्लिश मराठी, 1 रुपये चार्ज नाही याचा. हा तुम्ही डाउनलोड करा, याच्यासोबत तुम्हाला काय इंटरॅक्शन करायचं आहे ते करा. तर ह्याचं तर मी तुम्हाला लिंक देतो आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. मी गुगल ड्राईव्हला अपलोड करेन आणि तिथून तुम्ही डाउनलोड करा. तुम्हाला जे काय हवं ते याच्यामध्ये करा चेंजेस. तुम्हाला नवीन काय वाटलं करावं असं तर करा. काही क्वेरीज असतील त्या बाय द वे तुम्ही मला विचारू शकता. ओके, क्वेरीज कशा ॲड्रेस करणार ह्यासाठी पण मी खूप आधी बोललेलो होतो. तर मी माझं आयदर इंस्टाग्रामचे DM किंवा व्हॉटेवर मी शेअर करीन तुम्हाला. तुम्ही तुमच्या क्वेरीज त्याच्यावरती टाकू शकता, कमेंटवरती पण टाकू शकता. बट कमेंटवर आन्सर करणं मला कठीण जाईल, त्यापेक्षा तुम्ही इंस्टाग्रामवरती DM करा मला आणि तिथे मी तुम्हाला क्वेरीज आन्सर करत जाईन. ऑफकोर्स मला चॅनलला सबस्क्राईब करा. खूप लोक मी बघतो आहे नुसते व्हिडिओज बघत आहेत, व्ह्यूज येत आहेत, पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहेत, जेणेकरून मला तुम्हाला फ्री कंटेंट द्यायला मुश्किल होईल, मला इझी जावं फ्री कंटेंट द्यायला. ह्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे, फक्त तुम्हाला एक बटन दाबायचं आहे, बट त्याच्याने मला खूप मदत होईल तुम्हाला हे सगळं कंटेंट देण्यासाठी. तर ठीक आहे, एनिवेज इट्स अपॉन यू. मी कोणालाही फोर्स नाही करत कधी. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आणि तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.